दादा 800ला 2 आहे दादा, 800ला 2 आहे, 800ला 2. 800ला 2 आहे भाऊ. जास्त ताजीवाला भाऊ जास्ती दाबू नका. लाच भाषा आहे. आईसवाली नाही, तू सांग मग कशी आहे ती. ताज्या प्युअर आम्ही डबल पैसे दिले. सांग देवचा भाव सांग. 900 देणार नाही ग बाबा, 900 आणि 1000 रुपयाचा खाऊन परवानणारातला नाही. दिवाळ निघते माझं. आजच खाऊचा थोडी आहे. आजच ते रोज खाशा अगे हर संडे खाऊचं आमका मच्छी. येऊन दिसलं नोकराने दिवाळीला गे याला होळीला गेलं. आज दिवस आहे मच्छी. अरे वा. कसं आहे सुरमई कशी आहे? सुबह 800. एवढी मोठी भली मोठी तिकडे 800 रुपये सांगते आणि तू एवढीशी सांगते 800 रुपये. एक इताची पण नाही ती. फडफडताय पाण्यावर पेवताय आहे की वाऱ्यावर? मी 500ला देते. नको लय लहान आहे पण पुरणार नाही ती. मच्छी नाहीये आज, ओलीची मच्छी नाहीये. आज सगळा खाली मार्केट आहे. चाव चाव नाही नको. मार्केट आज जास्त भरलेला दिसत नाही पण. हा पाणी मारताय. तुझ्या मारू येतं पाणी मी. थांब नको मारू. हलवा कसा देतो हलवा? 1500 रुपये एक. नंबर A1 बाजार आहे. पगार झाला नाही घे माझी आयशी अजून आहे. आज सगळा मार्केट मित्रांनो खाली आहे बघा. माका तू मग जाते औषधी उन्हात तापूक झाला तुका काय बरं वाटतं होळीच्या दिवसात फिरूक? माका ताजी मच्छी 6 महिन्याची बर्फाची भैया लोक विकली. पण आज होळीत ना माका असं नाचवतच कशा तू? ती ऐकतच नाही. वाटेक लागली ती. हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा आहेत ना? मजेत राहायला पाहिजे. तर शुभ सकाळ मित्रांनो. दुपार झाली आहे, वाजले आहेत 11 आणि तुम्हाला सर्वांना आज होळीच्या हार्दिक शुभेच्छा. भरपूर साऱ्या शुभेच्छा. तुमचा वर्ष हा पुढचा चांगला जाऊन देत आणि समृद्धमय जाऊन देत. तर आलो आहे मित्रांनो इकडे वर जंगलामध्ये पार्टी करायला मस्तपैकी. तर आज फिश मार्केटला गेलो होतो. मालाडच्या फिश मार्केटमधून मस्तपैकी ताजी फडफडीत आपण सुरमई घेऊन आलेली आहे आणि तिथं मस्तपैकी सुरमई तंदुरी करायची आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि सगळा तापला आहे ऊन, एवढा पाठी सगळा करापले झाडाबिडा सुद्धा. आपल्याबरोबर इकडे बघ ओमकार. इकडे ओमकार आला. सुट्टी होती ओमकारला. ओमकार पण आला आहे. शुभम आहे, भाव आहे शोभन. त्याला बघितलाच नव्हता ना कधी आतापर्यंत. रामाचा भाव आहे छोटा. तर मस्त व्हिडिओ बनवूया आहे बघा. कलर येत आहे सगळ्यांनी लावल्याने सगळा माकला आहे. भरपूर होळी खेळतात, भरपूर धमाल करा, सगळं करा. पण आपण जे प्लॅस्टिकची कागद जेव्हा टाकतो, फुगे वगैरे मारतो, ते आपल्याला आपापल्या चाळीतली उचलते आली पाहिजे अशा ह्या हेतूने खेळा होळी. आणि कलर आपला नैसर्गिकच यूज करा. तर जाऊया मस्तपैकी बनवूया. आज आपण सुरमई तंदुरी बनवणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आम्ही फायनली आपल्या हक्काच्या लोकेशनवरला आलो आहे. इथे ह्या लोकेशनला येतो कारण का मस्तपैकी इथे किती ऊन असला तरी सावळी पण असते आणि इथं मस्त शांतपणे. तर आल्याला सगळे बसून घेतलं आणि पाणी वगैरे पिऊ मस्त वगैरे. इथं बघा इकडं घुपा बघत असली आहे ती वाघाची. तर पाणी वगैरे पिऊ मस्तपैकी आणि मस्तपैकी आता सुरमई मॅग्नेशन करू चांगली. आणि काय म्हणतं वाघ तर पळायचा, त्या का सुरमई खाऊ द्यायची, भाजलेली खा म्हणायची, आमका सोड किंवा पाया पडतंय असा म्हणायचा नाही पळायचा. तर मस्तपैकी मॅग्नेशन करूया. चूल पण आपली इथं आहे बघा हर टायमिंगची. तर मस्तपैकी चूल वगैरे पेटू मॅग्नेशन करू आणि बनवून शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर चला ओमकार आपण करून घेऊया पटापट. ताजी फडफड नेमका चांगले चिरा बिरा कापून आणला, चिरा मारून आणला. आणि याच्यात गाबोळी आहे बघा, केवढी मोठी गाबोळी आहे ती बघा. तर एका धुवून घेऊया मस्तपैकी आणि मॅग्नेशन करूया. पाणी होतं गाबोळी केवढी मोठी आहे बघी बघा, सगळी गाबोळी आहे. त्यामुळं त्यासाठी थोडं वरचं काढून घ्या फक्त घाण. कॉर्नफ्लॉवर आहे, मक्याचा पीठ,
डबल सेट रे यात टाकूया आपण थोडासा तांदळाचं पीठ आहे, त्याच्यात लाल चटणी, मालवणी मसाला आणि गावची हळद आहे, ह्याच्यातच मिक्स करून आणलेली आहे, ती टाकूया. त्यात टाकूया हा मीठ जास्त नाही टाकू, कमी टाकते, त्याचा खारट झाला जावं लागलं. मीठ टाकला मस्त वेगळी. त्याच्यात हे आपण कोंबडीचा कवाड घेऊन आला वा. आज भयानक मोठी रेसिपी होणार आहे, भयानक होणार आहे आज. पहिल्यांदा आता मॅरिनेशन करताना मी अंडा टाकतोय, बघूया कसं होते ते. त्याला घेऊया. आणि हलका मॅरिनेशन कसा झाला आहे बघा, सरसरीत चांगला, कॉर्नफ्लॉवरनी चांगला होतो. त्याच्यात थोडासा लिंबू मारूया. तर चांगल्यापैकी एका सुरमई एक लावून घेऊया. मॅग्नेशन करून झाले आणि कलर बघा कसला आलाय मस्त वेगळी. तर इकडं बघा चूल पण पेटवला वा आणि बार्बिक्यू कसं करतात तसं करायचं आपल्याला, त्याच्यावर भाजायचे. कारण का आपल्याला साहित्य अजून पाहिजे होती, सळी पाहिजे होती, तर ती मस्त टाकली असती पण सळी भेटली नाही. त्यामुळे आपण पाठीमाग याच्यावर हलवा भाजला होता, ती तार होती, त्याच्यावर बार्बिक्यू कसे करतात असं करायचं आहे. निकार व्हायची वाट बघतोय. त्यानंतर ही उभीच्या उभी सुरमई टाकून निकाऱ्यावर जाऊ. इस्टोले झाला आहे आता, हात भाजूक लागला. कसा केला बघा, घावणं लावतो ना तेल तसा केलं. मस्त वेगळा तेल लावून घेऊया चांगला. बारीक झाल्याची होती, बाई जायची नाही भेटत होती. हात भाजता आला, हात भाजता यायचं नाकडा पाठी वड. कांद्याचा भजा झाला तो. ठेव. तेल लावून झालेला आहे. ठेवूया आता याच्यावर. अशी ठेवणार रे. हात भाजला बघला. उरलेला मसाला टाकून घेते वरनं. करते ना फक्त भक्ती एका साईडने परतून बघत होतो पण परतता आली नाही, कारण खालची साईड चिपकली आहे, त्यामुळं डबल तार होती, ती का अशी सिंगल केला भाव. आणि आता एका परतून बघूया कसा झालाय. या बघा, या जागा चिपकलाय मित्रांनो, त्यामुळे ती येत होती का परतला भाव. मित्रांनो भाजली आहे बघा सुरमई कशी मस्त पैकी. खालची साईड बघा, आग पण चांगली पेटत आहे, प्रॉपर जशी पाहिजे तशी. आणि हे बघा एकदा परतून घेतल्यानंतरला मस्त झाले. आणि निसर्गाच्या सानिध्य बघा मस्त आहे, हवा बिवा मस्त लागते आहे, सगळे जंगलच जंगल. तर आपला म्हावरा भाजलेला आहे चांगल्यापैकी. आणि आपण आता घेऊया काढून ताटात. मस्तपैकी दोन्ही साईडनं भाजलेला आहे. आणि या बघा त्याचा कबाट आहे, खोलतंय पेटी. तुला ताडा इकडं बघूया कसं झालाय. चाकू आहे रे, चाकू आहे. चाकू तिकडं आहे. येत काय पण ता चाकू ती काय आला काय ते आयडिया द्यायची काढूची. आता कशी कशी काढला होती का. हे बघा प्रॉपर शिजले मस्त पैकी. हे बघा. तर आता रेमटूया काय शुभम. चल चला.
चला कमॉन कमॉन. तर मित्रांनो आपली सुरमई तंदुरी रेडी झाली आहे हे बघा. आणि आपण तारीवर केल्यामुळे तारीवर चिपकते मच्छी, त्यामुळे असं झालं आहे थोडं असं झालं आहे, म्हणजे चांगलंच झालं आहे. तर आता मी खायला घेतो आहे. इकडं बघा सगळं औंढं गुट्टत आहेत या बघा, कधी खात्याचं झालेलं आहे. तर सुरमई टेस्ट करून बघ तू शुभम कसं झालं आहे ते. तर शुभम पहिले आधी गाबोळी खाऊन बघताय कशी लागताय बघ गाबोळी, सुरमईची गाबोळी. हा चांगली आहे, बरी आल्या, भाजली आहे काय भाजल्या. तर यवा मित्रांनो सुरमई तंदुरी खाऊ बोलो एका पण आपली फॅमिली सगळ्यांना बोलो खाऊ. ये सोन्या येवा येवा सगळ्यांनी येवा. तर पिळतोय चांगल्यापैकी, मस्त शिजलाय ना. कसा आलाय सांग सोन्या, ओंकार कसा आलाय. जबरदस्त. चौकाच बस तिकडं पडा नको, खाऊच्या नादात पडू नको. या बघा मित्रांनो मास बघा आधी कसा मस्त शिजलाय. आता काय जण कमेंट करतात, चुकीचं कमेंट करतात. हे बघा येवा खाऊ सुरमई. तर मित्रांनो मी पण आता खाऊन बघते कसं झाले ते. येवा खाऊ तुम्ही सुद्धा. खरंच मस्त झाले रे, मी काय खोटा बोलतो. जबरदस्त. करापलीसाठी जरा चांगली लागतात. तर येताना फरसाण पण घेऊन आलो होतो. आता फरसाण पण त्याच्यावर खात आहे सुरमई बरोबर. चांगला काय रे सोमकार, हा चांगला तर रे. हा बघा अर्धा उडवला फडचा, फुल मजा. आणि आजूबाजू जंगल आहे पूर्ण, आणि पूर्ण शांतता आहे, आणि मस्त वारा सोडलाय. येवा तुम्ही सुद्धा. तर मित्रांनो आज होळी आहे, आणि आजच्या दिवशी मी हर वर्षी गावी असायचो. कारण का ह्या दिवशी आम्ही म्हणजे काल शनिवार असायचा किंवा काल आदल्या दिवशी मी जायचो, आणि आदल्या दिवशी होळी बी तोडायला जायचो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे खेळ खेळले जायचे. होळीच्या दिवशी 3 वाजता आम्ही निघायचो घरातून, प्रत्येकाच्या घरात जाऊन खेळ खेळायचो. आणि गाणी म्हणत कोण खोबरा द्यायचा, कोण गूळ द्यायचा, ते सगळं घेऊन होळीच्या मांडावर यायचो. तिथं गारानं व्हायचा वार्षिक, आणि त्यानंतरला ती प्रसादी वगैरे वाटून घ्यायचो, खेळायला मिळायचो, बॅटबॉल बिटबॉल मजा यायची, भरपूर धमाल व्हायची. यावर्षी जाता आलं नाही कामाच्या सध्यामुळे, कारण का उद्या शनिवार आहे, उद्या मला ऑफिसला पोहोचावं लागेल. त्यामुळं उद्या सुट्टी टाकून जमणार नाही, कारण काय मला आमच्याकडे पालखी येते, त्या दिवशी जायचं आहे. आणि उद्या संध्याकाळीच मी निघीन गावाला जायला सुद्धा. तर भरपूर आठवण आली. ओमकार मला साथीदार बरोबर, भरपूर आठवण. आम्ही दोघं एकत्र असले की भरपूर आठवण येतं काय रे ओमकार. कारण काय प्रत्येक दिवस आठवतो आम्ही, कारण काय मुंबईला आल्यापासून आम्हाला कुठलंच गावचं सण सुद्धा साजरा करता येत नाही. गुढीपाडवा बोला, परत आता होळी, त्यानंतर दहंडी या टायमिंगला आम्ही अशा टायमिंगला भरपूर मजा करायचो त्या टायमिंगला. आणि आता गावी असायचं तर आम्ही तेव्हा माशा विषयाला भरपूर द्यायचो या टायमिंगला, उन्हाळ्याच्या टायमिंगला. तर भरपूर मजा, त्या गोष्टी आठवतात. अशा कामाच्या धांदळीत या सगळ्या त्या गोष्टी भेटत नाही. ॲक्च्युली आपण बोलतो काम गेला तेल लावत, पण आपण जाऊया मजा घेऊया, सुट्ट्या खाव्या, काम भेटेल. पण काय जबाबदारी आपल्यावर असतात ना, त्या जबाबदारी पडल्या अंगावर एकदा पडल्या ना, तर सगळ्याच गोष्टी आपल्याला भेटत नाही. तर तुम्ही बोला काय लेक्चर देतोस म्हणून. प्रत्येकाच्या कोकणातल्या प्रत्येक माणसाचं हे असंच असतं. आता नवीन पोरं जेव्हा कॉलेज संपल्यानंतरला धावतात मुंबईला जाऊया काम करायला, तेव्हा पण आम्ही लवकर आलो आणि फसल्यासारखं वाटते. आता अजून आम्ही प्रॉपर शिकलो असतो गावी राहून. आम्ही बाहेरून पेपर ग्रॅज्युएशन केलं, मी सुद्धा बाहेरून सगळं केलं. बोललो मुंबईला जाईन, मुंबईला काम करीन, काय नसतं मित्रांनो मुंबईला. गावचं सुख ते गावचं सुखच असतं. आता या सगळ्या गोष्टी आम्हाला कायच भेटत नाही. 4 पोरं गेलेत गावी, ते व्हिडिओ करतायत, कॉल करतायत, सांगतायत काय नाही काय, ते ऐकून आम्हाला असं वाटतं आम्ही असतो त्या ठिकाणी तर किती मजा आली अजून असती. तर थोडं वेगळंच वाटते आज, कारण की आज ह्या दिवशी सकाळी आम्ही जायचा. आज गावात कोंबडा कापतात लोक आमच्याकडे कोकणात. काय ठिकाणी कोंबड्या वगैरे कापतो, आमच्याकडे कापतो कोंबडा. तर आम्ही मार्केटमध्ये जाऊन कोंबडा कापायचा, घेऊन यायचा. त्यानंतरला कलर बिलर घेऊन यायचा, फुगे बिगे भरून ठेवायचा, भरपूर धमाल. संध्याकाळी आपण हा तुमच्याकडे पण कोणाकडे कोंबड्या एवढ्या कापत असेल कमेंट करा, तुमच्या माझ्या कमेंट करून मला सांगा. तर तेव्हा आम्ही होळीच्या टायमिंगला गाणी म्हणायचो. तो गाणं माझ्या अजून सुद्धा आठवणीत आहे, तो तुम्हाला बोलून दाखवतो. मला आज राहतच नाही खरंच सांगू मित्रांनो, कारण काय जो कोकणाचा माणूस असतो ना त्याला चांगला माहीत असेल माझ्या मनात काय वाटते आज.
तर तो गाणं मी तुम्हाला दाखवतो. निसन लावता खोबरा किस्ता आम्ही कोणाचे होळीयाचे शेरभर तांदूळ भाताचे हे प्रत्येकाच्या घरात बोलून आम्ही जे काय भेटेल आम्हाला ते घेऊन आम्ही जायचो आणि होळीच्या मांडावर मोठ्या आनंदात आम्ही साजरा करायचो आणि होळी होळी करून बोंब मारायचो. भरपूर धमाल मजा मस्ती असायची. तर आज आपण सुरमईचा मस्ती ब्लॉग बनवला. सुरमई तंदुरी बनवली होती. सुरमई तंदुरी पण ही बघा पोराने फडशा पाडल्याने आहे. ए संपवलाच काय? तर पोराने फडशा पाडल्याने या सुरमई तंदुरीची सुद्धा. तर इथं खाऊ घरी जाऊ भरपूर ऊन झालंय. ओमकार पण घरी यायचं, घरी जेवण वगैरे पण करायचं आहे, घरी जे पण जेवाय वगैरेचं आहे. तर लेट झालं, भरपूर वाजले आहेत बरोबर 2. आम्ही बरोबर आलो होतो 11:30 वाजता. तर थोडं टाइमपास केला, इथं बसलो वगैरे मस्तपैकी सुरमई तंदुरी केली आणि खाऊन पण झाले, तर खाऊन पण होईल. तर हा ब्लॉग मित्रांनो इथंच थांबवतोय. शिमग्याचे व्हिडिओ येतील, शिमग्याचे व्हिडिओ बघा नक्की, सबस्क्राईब करा आणि जे आपले नवीन नवीन सबस्क्रायबर आलेले आहेत त्यांनी पहिल्या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ बघा. तर उद्या संध्याकाळी जाणार आहे गावी आपल्या कोकणानगरी स्वर्गनगरी कोकणात वैभवडीत. तर आता हा ब्लॉग मी इथंच थांबवतोय मित्रांनो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा नक्की. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय रे, इकडे बाय बाय करा. सगळे खाऊकच गुंतलेले आहेत. तर बाय बाय. फक्त सुरमईच्या हड्या बाकी ठेवल्या आणि ठेवल्या नाहीत पोराने. काय रे जीवाक लागला काय? मस्त. तर थांब ठेव खाली.